सगळेजण येतात त्यावेळेस हेच म्हणजे माझ्या ओळखीतले तरी जे जे कुणी एमपीएससी युपीएससी किंवा स्पर्धा परीक्षांचा अप्रोच घेऊन जरी निघालेत, 1-1.5 वर्ष 2 वर्ष कुणी बघतच नाही 5 त्याच्याकडे. वर्ष तर किमान डोक्यात 5 ठेवून वर्ष येतात. 6 वर्ष आणि अटेम्प्ट मोजतात की माझे किती बाकी आहेत. बाकी आहे. त्याच्यामुळे मला माहित नाही हे किती म्हणजे काय योग्य वेळ आहे ते संपवण्याची अभ्यास तो आणि काय योग्य वेळ आहे तो अप्रोच घेण्याची. कारण सगळेजण काय पहिला अटेम्प्ट दुसरा अटेम्प्ट म्हणजे लिटरली त्यांचे जितके नंबर ऑफ अटेम्प्ट त्यांना करता येतील तेवढे करायचे तेवढे असतात. करायचे. आणि मग तुम्ही तेवढंच करत राहता ना, म्हणजे खरं तर इतके फॉर्मेटिव्ह इयर्स तुम्ही तुमच्या आयुष्यातले त्याला देता. आणि मग मी माझं जेन्युनली मला एवढं कळकळीनं वाटतं कारण माझा एक मित्र आहे, तो या शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत परीक्षा देत राहिला आणि त्याच्या शेवटच्या अटेम्प्ट पर्यंत पण नाही झालं. तर त्याच्या डोक्यात त्याला फक्त हेच हवं होतं ना, की त्याला फक्त हे करायचं होतं आणि नंतर दुसरं काहीच बँकेच्या एक्झाम्स दिल्या. आणि मला असं झालं, की "अरे यार, तुला बँकेची एक्झाम द्यायची होती तर आधी केलं असतं आणि नंतर त्यासोबत हे देत बस आणि नंतर कर." तर काय योग्य टाईम पिरियड असतो हे सगळं त्यातनं अचीव्ह बाहेर करण्याचा? पडायला. आता म्हणजे थोडंसं सविस्तर ह्याचं उत्तर असं आहे, की हे मार्केट क्रिएटेड आहे. म्हणजे कसं बघा 5 वर्ष अभ्यास करायला पाहिजे, 6 वर्ष अभ्यास करायला पाहिजे असं नाहीये. 4थीची परीक्षा आपण एका वर्षात पास झालोय. 10वी एका वर्षात पास झालोय. 12वी एका वर्षात पास झालोय. ग्रॅज्युएशनला सुद्धा काही सन्माननीय अपवाद, इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा इतर काही कारणामुळं तिथं कदाचित लटकलो आणि राहिलं. पण तिथं सुद्धा काय आपल्याला सगळेचे सगळे विषय नाही काढायचे आहेत. जो विषय राहिलेला आहे तो आपल्याला काढायचा असतो. इकडं तसं नाहीये. इकडं कसं आहे माहिती आहे का, लटकलं की लटकतंच. पण ह्याची गोष्ट काय 10-12 विषय परत परत तुम्हाला करायचे आहेत. मग इथं होतं काय, एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सीची ॲडव्हर्टाईज आली. ती ॲडव्हर्टाईज आल्यानंतर पुढे त्याने तुम्हाला सफिशियंट वेळ दिलेला आहे पूर्व परीक्षेसाठी. तिथून पुढं सफिशियंट वेळ दिलेला आहे मुख्य परीक्षेसाठी. तिथून पुढं सफिशियंट वेळ दिलेला आहे तुमच्या पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि मग तुमचा रिझल्ट वगैरे येतो. पण मुलांची सुरुवातच अशी होते, म्हणजे जसं तुम्ही म्हणला मी एवढं वर्ष करतोय, तेवढं वर्ष करतोय. ह्याच्यामध्ये अजून एक कॅटेगरी अशी आहे, माझा एक अटेम्प्ट झालेला आहे, पण ह्या वर्षी सीरियस देणार आहे. अरे मग तू एवढं दिवस काय करत होता? सिरियस अटेम्प्ट हो. सीरियस अटेम्प्ट म्हणजे काय असतं हे? म्हणजे बेसिक एम-पी-एस-सीची रिक्वायरमेंट काय आहे? त्यांनी तुम्हाला एम-पी-एस-सी किंवा यू-पी-एस-सी त्यांनी सांगितलंय, कोणीही ग्रॅज्युएट ही परीक्षा देऊ शकतो. कोणत्याही विशेष तयारी न विना, तयारी करायची गरज नाही विशेष तयारी. मग तो देऊ शकतो. मग हे आपण परत निर्माण केलेलं आहे, की मला 6वी पासून सगळं वाचायला सुरुवात करायचं आहे. का? कारण की त्यावेळेस चुकलं काय? 6वी किंवा आपले शालेय शिक्षण जे आहे, नवनीत वापरलं. समजून नाही घेतलं. त्याला माहीतच नाही ना व्यापारी वारे काय, मतलई वारे काय किंवा ट्रेडविंड्स काय आहेत, हे त्याला माहितीच नाहीये. किंवा बाबा विषुववृत्त काय आहे किंवा बाबा कर्कवृत्त. इक्वेटर काय आहे, हे त्याला माहितीच नाही. वर जातो, खाली जातो, माहिती नाहीये. पॉलिटी सारखा जो विषय आहे अभ्यासासाठीचा, तो आपल्याला नागरिकशास्त्र म्हणून होता शाळेमध्ये. तो 10 मार्काला होता. बरोबर. रिकाम्या जागा भरात 4, जोड्या लावाचे 2 मार्क, एका वाक्याचे 2 आणि अशा पद्धतीने 10 मार्क संपले. सेम अर्थशास्त्र पण त्याची ती अंडरस्टँडिंगच डेव्हलप झालेली नाहीये त्या पद्धतीची किंवा त्या विषयासाठीची. आमदार, खासदार, नगरसेवक ह्याच्या भोवतीच त्याचं सगळं फिरत राहतं. ते करण्यासाठीची जी रिक्वायरमेंट आहे, मी मगाशी जसं म्हटलं, की तुम्हाला खूप अगोदरच क्लिअर होणं गरजेचं आहे, की बाबा आपल्याला हे करायचंय म्हणून. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जर का करत असेल आणि मग शोधत राहिला आमदार काय, खासदार काय वगैरे, तर हे पकडीतच येणार नाहीये. मग तुम्ही 5 वर्ष राहणारच आहे ना, कारण की तुम्ही सुरुवात कुठून केलेली आहे? 6वीचं पुस्तक वाचण्यापासून सुरुवात केलेली आहे. म्हणजे तुम्हाला 7 वर्षाचा अभ्यासक्रम कव्हर कव्हर करायचा आहे, मग तुम्ही तो वेळ लावणारच आहे तुम्ही. आणि ह्या स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या ज्या संस्था आहेत, त्यांनी घटनात्मक संस्था आहेत, त्यांनी अशी एकूण त्याच्यासाठीची सिस्टीम करून ठेवलेली आहे, की बाबा तुमचं उमेदीचं जे वर्ष आहे किंवा जे वय आहे ते तुम्ही अटेम्प्टमध्येच घालवावं याच पद्धतीने त्याने केलं. जसं की एम-पी-एस-सी 38-40 पर्यंत देता येते, यू-पी-एस-सी 35 पर्यंत देता येते तुम्हाला. फक्त यू-पी-एस-सीमध्ये अपवाद एवढाच आहे, की बाबा तिथं वय अटेम्प्टचं बंधन आहे, एम-पी-एस-सीमध्ये अटेम्प्टचं बंधन नाही. पण जर का अनलिमिटेड खाण्याची थाळी कुठेतरी आहे, तर आपण थांबायचं कुठं आपल्याला कळतं ना. अनलिमिटेड खूप खायची गरजेचं थाळी आहे. आहे, तिथं कळतं आपल्याला. मग इथं कुठं थांबायचं हे कळालं पाहिजे. करेक्ट. नाही कळते सपोज, तर मग ते तसंच आणि तो परत तेच असतो. मागच्या वर्षी पण काही एवढा सिरियस अटेम्प्ट दिला नाही. मग पहिल्या वेळेस तो तेच म्हणला, दुसऱ्या वेळेस परत तेच म्हणतोय, की एवढा काही सिरियस अटेम्प्ट दिला नाही. अर्ध्याच मार्काने राहिलं माझं. पण ते अर्ध्या मार्काने राहिलेलं जे आहे, तो त्याची ती कॉपी पण दाखवायला तयार नाही. अर्ध्या मार्काने राहिलं तर दाखव म्हणून.